आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूयात। आमदार राजेंद्र राऊतांच्या विरोधामध्ये मराठा समाज आक्रमक। धाराशिव मधील कळंबमध्ये राजेंद्र राऊतांच्या फोटोला चोडे मारत आंदोलन। जरांगींबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे निषेध आंदोलन। राजेंद्र राऊत यांना मत मांडण्याचा अधिकार, धमक्या देणं अयोग्य। प्रश्न विचारले म्हणून धमक्या देणं योग्य नाही, विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। अब्दुल सत्तार यांचा मनोज जरांगे यांना फोन। सगळे सोयरे आणि हैदराबाद गॅझेट बाबत फोनवरून चर्चा। सत्तारांनी माहिती देण्यासाठी फोन केल्याची जरांगेंची माहिती। सरकारकडे योजनेसाठी पैसे आहेत, मात्र अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांकडे लक्ष नाही। भाग्यश्री आत्रामांचा निशाणा। तर पवार गटातील प्रवेशाबाबत येत्या 12 तारखेला स्पष्ट होणार असं विधान। मुलगी निवडून आली तर मला गर्व होईल, नदीत फेका म्हणजे बाजूला फेकून द्या असं म्हणालो। धर्मराव बाबा आत्राम यांचं विधान। भाग्यश्री आत्राम पवार गटामध्ये प्रवेश करणार। 105 आमदारांचा पक्ष बाजूला बसला। 50 लोक असलेले पक्ष राज्य करतात, 50 वाल्यांनी तर राज्यच वेठीस धरलंय। जयंत पाटलांचा भाजपसह महायुतीवर निशाणा। कागलमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील उमेदवार देण्याची शक्यता। तगडा उमेदवार देऊन पाठीशी राहू, राजू शेट्टींचा कार्यकर्त्यांना शब्द। तिसऱ्या आघाडीबाबत काही पक्षांशी चर्चा झाली, मात्र जरांगेंसोबत जाणाऱ्या पक्षांसोबत आम्ही जाऊ शकत नाही। राज्यातील तिसऱ्या आघाडीवर प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। शरद पवार चिंचपोकळीचा चिंतामणी आणि लालबागच्या राजाच्या चरणी लीन। सदानंद सुळे आणि रेवती सुळे हे सुद्धा शरद पवार यांच्यासोबत दर्शनासाठी। लालबागच्या राजाचं दर्शन हा पवारांचा ढोंगीपणा। प्रवीण दरेकरांचा पवारांवर निशाणा। च्या पार्श्वभूमीवर का होईना आता रायगडाची लालबागच्या राजाची आठवण पवार साहेबांना या ठिकाणी आले। यांचं हे ढोंगी प्रेम, ह्या ढोंगी श्रद्धा निश्चितच त्या ठिकाणी समजून येतात।